साळुंके साहेब, सर्व मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा सर्वांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मी नामदेवजी पार्टे साहेबांना, कार्याध्यक्ष यांना विनंती करतो की आपण ज्यांचा आम्ही नाम उल्लेख आता केला त्या सर्वांचा सन्मान आपण करावा। वासुदेवजी गोगावले साहेब, एकनाथजी गोगावले साहेब, रमेशजी गोगावले साहेब, दिलीपजी गोगावले साहेब आणि विकासजी साळुंके साहेब, आम्ही सर्वांना विनंती करतो की वन बाय वन आपण या आणि आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा। चला, खडकवाडी चॅम्पियन 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर पाठवा आपला अतिरिक्त खेळाडू। मॅचला सुरुवात, ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना। यावेळेस बॅकफुटवरनं बॉलला ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका ऑन साईडला, मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो, एक सिंगल मिळते। अमोल पार्टे अलॉंग विथ धीरज आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाची जबाबदारी खडकवाडी चॅम्पियन या टीम कडनं हाताळत असताना विश्वनाथ आपल्याला पाहायला मिळतोय। अमोल पार्टे ज्याने पहिल्या मॅच मध्ये 51 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती, अर्धशतक झळकावलं होतं, त्याची विकेट महत्वाची असणारे तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज ज्याने पटकावलं आणि त्याच्या समवेत असलेला धीरज सध्या स्ट्रायकिंग एंडवर, विश्वनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस आडव्या बॅटने हा फ्लॅट फटका, फ्लॅट षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना डगआउटची ऊर्जा वाढवणारा आपल्याला पाहायला मिळतोय, टाळ्यांचा वर्षाव करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। आडव्या बॅटने आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या दिशेने बॉलला फेकून दिलं आणि 6 धावा प्राप्त केल्यात। धावसंख्या 7, पुढचा बॉल, यॉर्कर लाईन, परफेक्ट यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय आणि कमी गतीने टाकलेला यॉर्करचा हा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय, तो म्हणजे धीरजचा। षटकार मारला, षटकाराचं प्रत्युत्तर दिलं ते विश्वनाथने या यॉर्करच्या माध्यमातून आणि त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिला एक जबर धक्का आई गावदेवी बोरगर संघाला दिलाय तो धीरजच्या स्वरूपात। फर्स्ट विकेट गॉन, तिसऱ्याच बॉलवर यश, धावसंख्या 1 गडी बाद 7। चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय, डॉट बॉल, नीरज आलेत, आपण पाहतोय स्टेप आउट झाले होते, फुल टॉस घ्यायचं होतं बॉलला, मिडल नाही करता आले, ऑन साइडला बॉल गेलाय, बॉलला जाऊ दिलंय आणि 2 धावा मिळतात घोषांकीच्या स्वरूपामध्ये। डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात। आपण पाहतोय कार्याध्यक्ष चषक 2024 नामदेवजी पार्टे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा, एक दिवसीय रबर बॉल क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण भरवली आहे आणि आपण सर्वजण त्याचा आनंद घेत आहे। उत्तरार्धामध्ये आपण आहोत या स्पर्धेचा, यावेळेस पुढे आले, त्यानंतर बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलने मात्र ओव्हरची समाप्ती झाली। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, 1 गडी बाद, धावा लागल्या धावफलकावर त्या 9 धावा, 9 for 1। जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ग्रुपमधून आपण पाहिलं तर शिवशंभो अडावळे, नेक्स्ट ग्रुपमधून काळभैरवनाथ आडाचा कोंड बाळमाची, त्यानंतर थर्ड ग्रुपमधून जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी, हे 3 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत, म्हणजे बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेत आणि आता चौथा संघ कोण असणार आहे तो मात्र आपल्याला या मॅचच्या निकालानंतर समजेल। आकाश, सेकंड ओव्हर, पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, त्याबरोबरच लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, एकूण धावसंख्येमध्ये वाढ होते एका धावेने।
एक एक धाव महत्वाची असणार इथून पुढे नेते सर, कारण उत्तरार्धामध्ये आपण आहोत आणि अगदी अशा सुपर 4च्या जवळ जाऊन इथे पराभव जर मिळाला तर तो नक्की जिवारी लागू शकतो, कारण मला वाटतं या सीझनची नक्की शेवटची स्पर्धा आपल्या विभागातील असणार आहे आणि त्यानंतर मात्र टेनिस बॉलला दसऱ्याच्या नंतर प्रारंभ होईल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूरवर खोदून काढण्याचा प्रयत्न बॅट्समनकडनं झाला, यश मिळालं नाही. तिथे थोडीशी फॉर्मलिंग झाली, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवर जात होते, मात्र तरी देखील 2 धावा इथे पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज अमोल आणि त्याच्या समवेत नीरज. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, 12 धावा धावफलकावर. त्याचबरोबर सन्माननीय रमेशजी पार्टे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची आम्ही विनंती करतोय. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल टाकलाय, बॉल ला फिरवलंय, बॅट गोफन फिरवावी तशी बॅट फिरवली आहे आणि जबरदस्त बॅट स्विंग इथे पाहायला मिळतोय तो अमोलचा आणि ऑन साइडला बॉल चाललाय तो सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अमोल पार्टे महत्वपूर्ण खेळाडू, आई गावदेवी बोरगर संघाचा हुकमी एक्का खरं तर आपण म्हणूया, कारण तो टिकला तर मात्र गोलंदाजांचा कर्दन काळ तो ठरू शकतो. हे खडकवाडी चॅम्पियन संघाला देखील माहिती आहे. काहीतरी रणनीती आखली आहे त्याच्या विरुद्ध, बघूया ती यशस्वी होते का. यावेळेस बॅकफुटरना गेले, टॉप एज लागली आहे, विकेटची संधी, बिग अँड बिग विकेट, बिग ब्लो आपण पाहतोय आणि पिन ड्रॉप सायलेन्स आई गावदेवी बोरगर संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय, कारण त्यांनाही माहिती आहे की किती महत्वपूर्ण ही विकेट होती आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला खडकवाडी चॅम्पियन हाफ ट्रॅकर बॉल टाकला, बॅकफुटवरनं गेला, प्रॉपर मिडल नाही झाला, चेंडू जास्त गतीने आला, बॅट लवकर फिरली, बॅटचा टॉप एज लागला आणि विकेट किपरने उर्वरित काम मात्र पूर्ण केलंय आणि सेकंड विकेट अमोलच्या स्वरूपात इथे गमवतोय आई गावदेवी बोरगर संघ. नवीन फलंदाज रोशन 4थ्या क्रमांकावर दाखल. गोलंदाज आकाश कौतुक आहे. यावेळेस मात्र वर पिच बॉल टाकलाय आणि हा बॉल सरळ पाठवलाय तो काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील त्या 6 6 आणि 6. आल्या आल्या आपण पाहतोय रोशनने शंखनाद फुकलाय, शंखनाद केलाय या क्रीडांगणावर. षटकार आला, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर आला षटकार. म्हणजे विकेट जी मिळवली आहे त्याने तितकासा फरक अप्रोच मध्ये पडला नाही. आई गावदेवी बोरगर संघाचा जो अटॅकिंग अप्रोच आहे, जो आक्रमक पवित्र त्यांचा आहे बॅट्समनचा, तो त्यांनी तसा सुरू ठेवलाय. डिफेन्सिव्ह पवित्र अजिबात नाहीये त्यांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, आउटर एज बॉल चाललाय तो पॉइंटला. विकेट किपर स्वतः धावतायत, कव्हरवरनं फिल्टर गेलाय आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा पूर्ण करण्यात आल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट सिंगल्स डबल्स येत राहत आहेत, धावफलक हलतं राहत आहे. मध्ये मध्ये एका दुसरा चौकार षटकार आला तर अतिउत्तम. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. सिंगल मिळते यावेळेस 22च्या स्वरूपामध्ये. येस 2 ओव्हर संपल्यात. आम्ही अचूक स्कोर आपल्यापर्यंत घेऊन येतोय. आमचे गुणलेखक टेक्निकल स्कोररच्या मदतीने योग्य तो स्कोर आपल्यापर्यंत घेऊन येतील. (27) पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 18 धावा आल्यात. 2 षटकार, 2 सिंगल, 1 बाईज आणि 1 वाईड. यावेळेस कट केलंय शेवटच्या मुवमेंटला बॉलला. 1 सिंगल प्राप्त केली आहे फक्त.
अमोल तिसरं षटक हाताळतात आपण पाहतोय. एक सिंगल काढली ती नीरजने आणि स्ट्राईकवर आलाय तो आता रोशन. अंतिमचे 5 बॉल आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या इनिंगचे. जिंकणारा संघ सुपर 4चं तिकीट प्राप्त करतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. यावेळेस पुढे सरसावले होते, स्टेप आउट झाले होते. एज लागली आहे, बॉलर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे विकेट किपरने देखील जागा सोडली आणि इथे थोडीशी चुकी झाली असं आपण म्हणूया, कारण बॅकअपसाठी कोणताही खेळाडू नव्हता आणि 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्या. जिथे सिंगल होती नितेश सर, इथे 2 धावा मिळतात. एक एक धाव इथे महत्वाची दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. एकाला बनवायच्यात, एकाला वाचवायच्यात, कारण जेवढ्या कमी धावा इथे खर्च कराल तेवढं दुसऱ्या इनिंगचा खेळ सोपा होऊन जाईल, ते गणित सोपं होऊन जाईल, ते इक्वेशन इझी होऊन जाईल. राऊंड द विकेट, मनगडाचा चांगला वापर, खराब फिल्डिंग मिडॉनला. डीप मध्ये बॅकअप आहे, मात्र 2 धावा पुन्हा इथे काढण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. सिंगल डबल्स मध्ये मध्ये एखादा चौकार षटकार धावगती वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 32. यावेळेस पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, पुन्हा टॉपेज लागली आहे. बॉलने काटा बदललाय टप्पा पडल्यानंतर आणि पॉइंटचा फिल्डर थोडासा चक्रावलाय त्यामुळेच, आणि पुन्हा 2 धावा मिळतात. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल्स या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. अमोलच्या विरुद्ध 4 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत आल्यात. एकूण धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते ती 34 आणि शेवटचे 2 बॉल या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारे, लक्ष बनवणारे हे 2 चेंडू असतील. पुन्हा पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली आहे आणि आवश्यकता होती का या वेळेस. मात्र सध्या संघाला धावांची गरज आहे आणि ही रिस्क घेण्याची जबाबदारी मात्र या ठिकाणी जणू नीरजने स्वीकारली होती की काय, आणि मात्र इथे विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. आणि मुख्य म्हणजे कोणती धावही येत नाहीये, म्हणजे हा डॉट बॉलच म्हणूया. आणि आता शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल या इनिंगचा, लास्ट बॉल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. आमचे सुपर 4चे उर्वरित 3ही संघ आपण सज्ज राहा. सेमीफायनल कशा पद्धतीने खेळवली जाईल नक्कीच आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत जी सूचना येईल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. शेवटचा बॉल, इथे काय घडतंय बघूया. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो रोशन. कोणती रन मिळत नाहीये, म्हणजे धावसंख्या स्थिर होईल, थांबेल ती 34 वर आणि 35 धावांचं लक्ष खडकवाडी चॅम्पियनच्या समोर असणारे निर्धारित 18 बॉलमध्ये. अठरा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आईगावदी बोरगर संघ. यानंतर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, ज्यामध्ये 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल आहे. त्यामुळे या पुरेसा अवधी त्यालाही आपल्याला मिळायला हवा, अन्यथा आपल्याला षटकांची संख्या कमी करावी लागेल, कारण सूर्य अस्ताला चाललाय. 5 वाजून बरोबर 3 मिनिटं होत आहेत.
चला उत्तरार्धाला आपण करतोय सुरुवात. 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारी टीम आपला प्लेयर लवकरात लवकर पाठवायचा आहे. तुम्ही सांगितलं की 11 खेळाडू आहेत. आता बॅटिंग आहे तुमची, तुमचा खेळाडू येऊ शकतो. अठरा बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आपण पाहतोय. स्विंग आणि मिस. चांगल्या धाटणीचा, चांगल्या लाईन लेंथवर टाकलेला हा चेंडू गोलंदाज धीरजच्या माध्यमातून एक 7 ते 8 पावलांचा रनअप आणि चांगलं व्हेरिएशन, चांगला वेग. वाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, मात्र लाईन थोडीशी खराब. पिचिंग जास्त बाहेर, जास्त वळसा घेतला बॉलने. अवांतर धावेमध्ये बड. एक धाव, धाव फलकावर एक चेंडूच्या समाप्तीनंतर. अजून एक व्हाईट बॉल. डावक्रताचा फलंदाज आहे समोर, आपण पाहू शकाल राहुल. आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना थोडासा कस धीरजचा लागतोय. पहिला बॉल नक्कीच सुंदररीत्या हाताळला, मात्र तदनंतर 2 चेंडू वाईट टाकलेत. अजून एक वाईट बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला होता, असं वाटलं की मजा येईल या ओव्हरमध्ये, चांगलं बॅटल पाहायला मिळेल धीरजचं आणि राहुलचं. मात्र पहिला बॉल सोडला तर उर्वरित 3 चेंडू वाईट टाकलेत आणि 3 धावा धावफलकावर आहेत. अजून एक वाईट बॉल. एकतर धावा धावफलकावर कमी दिसत आहेत 35-18 बॉल मध्ये, आणि त्यामध्ये अगदी मोफत मध्ये 4 धावा दिल्यात. सिंगल. सिंगल धाव धावफलकावर ऍड होते. चला सेमीफायनलचा ड्रॉ या मॅच नंतर चिठ्ठ्या उडवून केला जाणार आहे. तो उर्वरित 3 कॅप्टन आपण रिपोर्ट करा व्यासपीठाशी. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आपण पाहतोय. लॉंग ऑन अगदी सीमारेषेच्या वर्ण बॉल चाललाय, फ्लाय होतोय प्रचंड वेगाने आणि धावा मिळतात त्या 6. राहुल मात्र त्याचा रिदम या षटकाराने प्राप्त करतो, त्याचा फॉर्म तो पुन्हा एकदा प्राप्त करतोय. टप्प्याचा बॉल, बॅट लवकर फिरली, चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळलाय. लवकर पूल मारण्याचा प्रयत्न केला. यस बॅटकट आहे का पंच? लेग बाय. लेग बायच्या स्वरूपात एकदा ऍड करतायत आमचे गुणलेखक. लोअर फुल टॉस बॉल इनसाइड आउट. काय फटका खेचलाय, मात्र लाजवाब एफर्ट आपल्याला पाहायला मिळते लवच्या माध्यमातून. आणि रनआउटची संधी पकडली आहे. कॅच जरी सुटली असली तरी महत्वपूर्ण विकेट राहुलची प्राइज विकेट इथे प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेचा हव्यास आणि त्या लोभापायी आता विकेट गमवावी लागते खडकवाडी चॅम्पियन टीमला. पंच एकच मिनिट आम्ही कळवतो. यस 5 चेंडू झालेत, 5. 1 बॉल टू गो. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना विकेट आली. एकूण धावसंख्या धावफलकावर 13 धावा. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक धाव मिळत असताना शेवटच्या बॉलवर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर आहे ती 1 गडी बाद 14.
चला सेमीफायनलचे जे ड्रॉ आहेत त्यामध्ये आमच्यापर्यंत माहिती मिळते की ज्या क्रमाने आपले लॉट्स आहेत त्या क्रमानेच सेमीफायनल होतील. म्हणजे पहिली सेमीफायनल होईल ती शिवशंभो अडवळे विपक्ष काळभैरवनाथ आडाचा कोण बाळमाची, आणि दुसरी सेमीफायनल असेल जय भवानी स्पोर्ट्स पांगळवाडी आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ. सो हे ड्रॉ आहेत, अशा पद्धतीने मॅचेस होतील आणि 2 ओव्हरच्या सर्व मॅचेस होतील अशी सूचना आली. जेव्हा मॅच कडे चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर राईज होणारा बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी लवच्या माध्यमातून या अगोदरच्याच ओव्हरमध्ये खूप चांगला फिटनेस ॲथलेटिझम त्याने दाखवला. कॅच साठी तो गेला, कॅच ड्रॉप झाला, तदनंतर मात्र थ्रो केला, रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आणि त्याचा परफॉर्मन्स त्याचे चाहते खरं तर गावावरनं देखील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतायत, कारण बक्षिसांचा वर्षाव या अगोदरच्या मॅच मध्ये झालाय. ऑफ ट्रॅकर बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय, अंदाज चुकलाय. खरं तर कॅच पकडता आली असती, कारण नितेश सर तितक्या वेगाने चेंडू आला नव्हता, बराच वेळ होता चेंडू, बराच वेळ हवेत होता, अंदाज घेता आला असता, पोझिशन बनवता आली असती, मात्र आलाय तो चौकार आणि धावसंख्या पुढे जात असताना 18 धावा. लक्ष आहे 35, 35 रन्स च लक्ष. फुलटॉस बॉल टाकलाय, बॉलला खेचून काढलंय, पाठवलंय, डिपॉझिट केलंय ते सीमारेषा पलीकडे आणि महत्वपूर्ण हा षटकार आई गावदेवी बोरगर संघाच्या समर्थकांची चिंता वाढवणारा आणि चिंतेत टाकणारा हा षटकार म्हणावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला खडकवाडी चॅम्पियनचं डगआउटचं वातावरण प्रफुल्लित आनंदित करणारा हा षटकार, कारण धावसंख्या झाली ती 24 आणि आता अजून करायच्या त्या 11 धावा आणि बॉल शिल्लक आहेत ते 9 चेंडू 11 धावांची गरज. 35 करायच्या, 24 झाल्यात, 9 बॉल 11. यावेळेस पुन्हा एकदा खडेकडे हा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा खराब जजमेंट, एका हाताने बॉलला पकडले, 1 बाउन्स उचलून फेकलंय लवकडे बॉलिंग एंडवर, मात्र रन मिळतील 2. धावसंख्या 26. आता 9 करायच्यात, 8 बॉल 8 चेंडू 9 धावा. हे 2 चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे आई गावदेवी बोरगर टीमच्या दृष्टिकोनातून. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, मात्र जास्तच बाहेर वळवले बॉलला, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 27, आता 8 मध्ये 8. रन बॉल इक्वेशन आलंय, गणित सोपं झालंय का खडकवाडी चॅम्पियन साठी? अजून सोपं होत असताना लॉफ केलंय, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ वरनं फिल्डर पुढे सरसावलेत, बॉल कलेक्ट करता आला नाहीये लवला. ओव्हर थ्रोची रन मिळते का? तिकडेही फंबलिंग झालंय. 3 धावा पूर्ण होत असताना 13 धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून प्रदीप आणि पार्थ. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली 30. शेवटचा बॉल म्हणजे 7 बॉल आणि 5 रनची गरज. स्विंग अँड मिस कम्प्लिटली. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 रनची गरज. शुभागमन होतं या ठिकाणी सन्माननीय विश्वासजी सनस साहेबांचं. आम्ही त्यांचा शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर असं नसतं वा. 6 बॉल 5 आणि शेवटचं षटक निर्णायक असणार आहे. मंगेश
6 बॉल 5 डिफेंड करायचे. समोर आहे तो प्रदीप. 6 बॉल 5. क्लेवर क्लेवर क्रिकेट. जास्त काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. सिंगल साठी प्रयत्नशील. दुसरीचा प्रयत्न मात्र तो नाकारला गेलाय पार्थ कडून. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31 धावा. 5 बॉल 4. 5 चेंडू 4 धावा. हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. स्विंगर्स रोल केलेत. फ्लाइट दिली थोडीशी आणि बीट केलंय. चांगली गोलंदाजी मंगेशची पाहायला मिळते. सामन्यामध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण होतोय. इथून पुढे एखादा दुसरा अजून डॉट बॉल आला, एखादी विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये अजून चुरस वाढेल आणि प्रेक्षकांना असेच सामने नक्कीच आवडतात जे शेवटच्या बॉल पर्यंत जातात. 4 बॉल 4. आता असं वाटलं होतं की शेवटच्या ओव्हर पर्यंत पण सामना जातोय की जाणार की नाही, मात्र लवने तो शेवटचा बॉल डॉट टाकला. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफूटवरनं आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा उशिरा आलाय. ताकद नव्हती थ्रो मध्ये. बाहुभुजांमधली ताकद इथे कमी पडली आहे त्या खेळाडूच्या आणि इथे 2 धावा या मात्र पूर्ण होत असताना 33 धावा धावफलकावर. 3 बॉल 2. सुपर 4 साठी जाणारा चौथा संघ कोण? बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा चौथा संघ कुठला असणार आहे? आयोजकांचा संघ आई गावदेवी बोरगर की खडकवाडी चॅम्पियन ज्यांच्या नावातच आहे चॅम्पियन? मॅचला थोडी गती द्यायची. बोरगर संघ अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका कारण 3 मॅचेस यानंतर अजून कव्हर करायच्या. सर्व मॅचेस यानंतरच्या 2-2 षटकांच्या असतील. सेमीफायनल क्रमांक 1 ज्या पद्धतीने आपण मगाना अशी अनाउन्स केले, शिवशंभू आडावळे आणि काळ भैरवनाथ आडाचा कोण बाळमाची टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय. सेमीफायनल क्रमांक 1. तीन बॉल 2 ची गरज. डॉट बॉल. विकेट्स गरजेचे आहेत या ठिकाणी. सर्व काही मंगेश्वर. यावेळेस काय घडतंय? विकेट मिळाली आहे. आपण तीच चर्चा करत होतो की सामन्यामध्ये काही ट्विस्ट येईल का आणि तो ट्विस्ट आलाय खरा. क्लीन बोल्ड झालाय फलंदाज पार्थ. पार्थ बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. आकाश शेडगे. सर्व काही मंगेश्वर अवलंबून आहे आता. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. यावेळेस लॉफ केले. बॉल हवे ते. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि OUT सामन्यामध्ये अजून रंगत पुन्हा एकदा निर्माण होते. आता ट्विस्ट आलाय. मोठा युटर्न आलाय. वळसा मिळालाय या सामन्याला कारण आता 1 बॉल 1. चित्तथरारक, उत्कंठावर्धक, अंगावर शहारे आणणारा चित्तथरारक हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता दोन्ही फलंदाजांचे हृदयाचे ठोके आणि गोलंदाजाच्या हृदयाचे ठोके 72 नव्हे तर 144 च्या गतीने ठोकत असतील. आकाश काशीतकर. 1 बॉल 1 ची गरज. नॉस्टेकला आहे प्रदीप ज्याने या विजयाचा पाया रचलाय. कळत चढवायचा आकाश काशीतकरला तर दुसऱ्या बाजूला मंगेशने हातातून निसटलेला सामना खेचून आणलाय. आता 1 बॉल 1 जर डिफेंड केल्या तर मात्र अगदी हातात तोंडाशी आलेला घास खडकवाडी चॅम्पियनचा
इथे निसटला जाईल, हिसकावला जाईल आई गावदेवी बर्गर टीम कडनं. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बॉल एक ची गरज. कार्याध्यक्ष चषकासाठी जोरदार टाळ्या, या आयोजनासाठी जोरदार टाळ्या, नामदेवजी पाटेंसाठी एक जोरदार टाळ्या. एक बॉल एक ची गरज. मंगेश विरुद्ध आकाश, बोरगर विरुद्ध खडकवाडी. ओहो हो 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 हो, काय घडतंय काय घडतंय. थांबा, पंच पंच निर्णय घेतील. कोणी जायचं नाहीये पंचांकडे, पंच निर्णय घेतील. मैदान क्लिअर करा पहिले. चला मैदान क्लिअर करा. पंच काय निर्णय देतील ते आमच्यापर्यंत येईलच. पंच काय एक रन आहे.